राधा मामी, किशा मामा. आलो आलो. काय झालं माय बाई? हे घ्या हे घ्या. बाप्पा, हे नारळ आहेत, हे खोवून द्या लगेच. अजून मला ना जरा काम आहे ना, अर्जंट जाऊन येतो मी. ठीक आहे, मी बोर्डावर लिहिते मग. नाही नाही बाप्पा नाही ना, नाही नाही बाप्पा नको. ऐक माय बाई, करतो आम्ही, करतो. कराल काय ते नारळ सखवायचे, काहीच लिहू नको. घ्या 2 तर नारळ. बाप्पा हे भैयाले 2 बोलतात. आपल्यात 2च बोलते. काय काय एवढंच? व्हेरी गुड. आधीच ऑर्डर खूप मोठी आहे आणि त्यात आजच डिलिव्हर करायची आहे. आणि खोबऱ्याचे केक्स बनवायला खोबरंच नसेल तर काय करणार? द्या मला लगेच. आणि हो, आपल्याला दिलेलं काम नीट केलं की सुद्धा देवाची सेवाच होते, नाही का? हो, खरंय खरंय बरं, देव कुठे? बाबू अनीस कुठे गेला? ते मी बघते, त्याला फोन कर. तुम्ही लागा कामाला. चला ना, घ्या ना ते नारळ खोडा, पहिले अर्ध करा आणि मग मला शिकवू नकोस, गावापासून काम करत आलोय मी. तर आता गुलमोहर सोसायटी मधील हुशार, विद्वान, शांत, सोज्वळ आणि संस्कारी मुलं आरत्या म्हणणार आहेत. आणि या स्पर्धेचे जज असणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके आणि देसाई काकांचे अत्यंत लाडके अशोक आजोबा. आणि आणि माझे आवडते आणि लाडके ईश्वर काका. ऐका 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 ऐका. आणि या स्पर्धेमध्ये जो स्पर्धक प्रथम क्रमांकाने विजेता होईल त्याला अशोक माझगावकरांकडनं 2500चं प्रथम बक्षीस ठेवलेलं आहे. चला तर मग स्पर्धेला सुरुवात करूयात. आपली पहिली स्पर्धक आहे रुही. रुही, दुर्गे दुर्गट बारी तुझबीन संसारे अनाथ अनाथ अरुणा विस्तारे. नाही बेटा, 2 चुका झाल्या तिच्या, 2 चुका. दुर्गे दुर्गट भारी तुझं विण संसारी, संसारे नव्हे. आणि कसं आहे की अरुणा विस्तारी नाहीये, ते करुणा विस्तारी असं आहे. बेटा तू बाद झालीस. ओके, दॅट मीन्स रुही बाद झाली. ये रुही, बस एकदा टाळ्या तिच्यासाठी प्लीज. आपला नेक्स्ट स्पर्धक आहे ओमकार. ओमकार, ओमकार. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची नुरवी पूर्वी प्रेम रूपादयांची. अरे नाही रे बाबा, कृपा जयाची, रूपा जयाची नाही रे बाबा. अरे रूपा जय नाही नाही बेटा, तू चुकलास ना, तेव्हा तू बाद. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. दॅट मीन्स ओमकार तू आउट झालायस. ओके, नेक्स्ट स्पर्धक आहे कियान. कियान, Come on, Kian! All the best! हा देसाई 2,500. ओके, नेक्स्ट स्पर्धक आहे ईशान. ईशान, ऑल द बेस्ट. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी नाळा विषे कंठ काळा त्रिरेखी ज्वाला. हे बात माफ करा बाबा. ईशान, सो सॉरी, प्लीज बस, चुकलायस. नेक्स्ट आहे इरा.
दयाची रुळी कोणी सेवक कृपा दयाची. बाद. ओके ओके ओके. आता आपली शेवटची स्पर्धक आहे काव्या. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त खजाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये हनुमाना. अरे बा हनुमाना कुठून आणलास हा? हनुमान आहे का ते? ते आहे अनुमाना. हा. हनुमाना नाही ग. तर विचार कर काय हे हल्लीचे आई बाप आपल्या मुलांना शिकवतात की नाही मला काय कळतच नाही. हो माझगावकर, काय पोरांसमोर लाज काढताय हा? उद्या आपण व्हरायटी एंटरटेनमेंट ठेवणार आहोत ना, तेव्हा घ्या ना ही स्पर्धा. आधी कशाला पाहिजे? हो पण आरती हा व्हरायटी एंटरटेनमेंटचा भाग होत नाही. कसं आहे देसाई, आरती केव्हाही आणि कुठेही नीटच म्हणता आली पाहिजे. हा तर मुलांनो, आरती ही नीट आणि स्वच्छ म्हटली पाहिजे, शुद्ध म्हटली पाहिजे. शिकाल तर नीट आरती म्हणाल आणि जर नाही शिकलात तर एकेकाला फटकावून काढीन चांगला. शिस्त म्हणजे शिस्त. आता मी तुमच्या बिझनेसमध्ये उतरतोय, पण लोक माझ्यावर विश्वास कसा ठेवतील? त्यांच्याकडून पैसे कसे घेऊ मी? आय मीन माझी क्रेडिबिलिटी नाही आहे ना अजून. बस कसं आहे, काम केल्याशिवाय क्रेडिबिलिटी येत नसते. पण मग काम कसं? म्हणजे मी आहे ना, एक मिनिट, हे घ्या, हे 1,00,000 रुपये घ्या घ्या आणि मी सांगतो त्या माणसाला जाऊन द्या आणि या पैशाचं कमिशन तुम्हीच घ्या. अहो अशाने मोठमोठ्या ओळखी वाढतात आणि हळूहळू हळू क्लायंट बेस तयार होतो. म्हणजे हे पैसे मी नेऊन देऊ आणि मला कमिशन मिळेल? यस. काही कष्ट न करता? साहेब, कष्ट केल्याने पैसा मिळत असता, त्या रस्त्यावर काम करणारे सगळ्यात जास्त कष्ट करतात. पैसा डोक्याने मिळतो, कष्टाने नाही. तुमचंच घ्या, ऑफिसमध्ये केवढं कष्ट करता, काय मिळालं तुम्हाला? कमी कष्ट आणि जास्त पैसा कसा मिळतो हे मी तुम्हाला दाखवून देतो. बघाच तुम्ही. यस. एक्सक्यूज मी, कॉल आलाय. शुअर. हॅलो. अनिश, कुठेस तू? काय काम आहे? काम काही नाहीये, पण अरे तू घरी थांबायचंस ना. घरी बघ ना, सगळे किती मजा करतायत. बाबांनी इतकी छान गणपतीची मूर्ती तयार केली आणि ते बघायला सुद्धा नाहीयेस तू. बर, सकाळी सकाळी गेलायस, कधी येणार आहेस, कुठे आहेस, काहीच सांगितलं नाहीस. हे बघ, डोंट स्टार्ट अगेन. येतो मी. कुठेस हे नाही सांगितलेस तू अजूनही. आता काय सारखा वॉच ठेवणार आहेस का माझ्यावर? सारखा अपडेट करू का तुला? येतो म्हटलं ना. ठेव. अनिश, हे घ्या, हे लावा ना तिथे. हे तिथे लावा. हे कसलं लावताय? हे लावा, हे छान कलर आहे. बघा ना, इथे मोकळी जागा वाटते, इथे काहीतरी भरा ना.
ते आपण कलरवाला बलून लावूया, छान वाटेल. मस्त. चालणार नाही. झालं म्हणजे एक एक करून हे आता सगळं कॅन्सल करणार. फुगे बिगे लावायचे नाहीत. सुंदर अशी फुलं लावा, छान मस्त दिसेल. हा. माजगावकर, हे आजच्या दिवशी आहे ना फुलं खूप महाग असतात, म्हणून हा स्वस्तातला मार्ग निवडलाय. काय इतरही बरेच खर्च असतात नाही का? मग खर्च करा. एरवी भपका दाखवण्यासाठी खर्च करणारच होतात ना. एक मिनिट मी जातो आणि मी फुलं घेऊन येतो. हा, पैसे यांच्याकडून घे. द्या. बरं चल, मी देतो. चल आपण आणू फुलं. चल 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 चल. आलो आता. चल. हा, कोणती आणायची? झेंडूची आणायची? झेंडू, जास्वंद सगळं आणू. काय आहे काय? म्हणजे प्लॅस्टिकचा फुलोरा, प्लॅस्टिकच्या पट्ट्या, याला काय डेकोरेशन म्हणतात काय? प्लॅस्टिकचा बाजार मांडलाय सगळा. चालणार नाही, काढून टाका. अहो माजगावकर, बघा किती रंगीबेरंगी आहेत. अहो आजकाल हे ट्रेंडिंग मध्ये आहे, तुम्हाला नाही कळणार. ट्रेंडिंग गेलं खड्ड्यात. गणपती ही बुद्धीची देवता आहे. जरा बुद्धीचा वापर करा. हा? आणि तसंही आम्हाला शाळेत शिकवतात प्लास्टिक लवकर डिकम्पोज नाही होत. हा. हो, आणि सध्या पाऊसही पडतोय, त्यामुळे गटारही चोकअप होतात आणि अशामुळेच फ्लड्सही येतात. करेक्ट. थोडक्यात काय, 2 दिवसाची मजा आणि 200 वर्षाचा ताप चालणार नाही. सगळं इको फ्रेंडलीच व्हायला पाहिजे. हा, शिस्त म्हणजे शिस्त. बरं माजगावकर, नाही ती भैरवी म्हणाली होती की उद्याच्या खाण्यापिण्याचं ती सगळं बघणार आहे. होणार ते सगळं होणार. आजोबा, मी जाऊन चेक करून येते. ये चेक करून येतो. चल चल. हा, ए पोरांनो, याला मदत करा इकडे. ये गड्या. आणि बसा तुम्ही बस. हा, पटा करा नीट. वाव माऊ, फायनली आवर फर्स्ट ऑर्डर इज रेडी. येस. ऐक, मी लगेच त्या बोरकरांना फोन करते. ओके? हो, डन.